हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा आज नवीन पाठाला सुरुवात करतो आहे. भूमितीचा तिसरा पाठ वर्तुळ या पाठाला आपण सुरुवात करणार आहे. इयत्ता 9वीमध्ये देखील वर्तुळ हा पाठ तुम्ही शिकला आहात. तेव्हा तुम्ही वर्तुळ, त्याचा मध्यबिंदू, त्रिज्या, जीवा अशा प्रकारच्या व्याख्या पाहिल्या आहेत. तेव्हा त्या आपण पुन्हा पुन्हा नको घेत बसूया. एकरूप वर्तुळे, समकेंद्री वर्तुळे आणि छेदणारी वर्तुळे हे देखील तुम्ही पाहिलं आहे, पण हा भाग इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण हा रिवाईज करतो आहे. पहा, एकरूप वर्तुळ म्हणजे काय, तर दोन समान त्रिज्या असणारी जी वर्तुळे असणार आहेत त्यांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. समजा या वर्तुळाची त्रिज्या ही जर 3 सेंटीमीटर असणार आहे, तर या वर्तुळाची त्रिज्या देखील 3 सेंटीमीटर असणार आहे आणि अशा दोन वर्तुळांना एकरूप वर्तुळे असे म्हटले जाते. पुढचं आहे समकेंद्री वर्तुळे, ज्याचा मध्यबिंदू आहे, ज्या वर्तुळाचं केंद्र आहे तो एकच असणार आहे, अशा वर्तुळांना समकेंद्री वर्तुळे असे म्हटले जाते. सम म्हणजे समान, सेम केंद्रामधून, एकाच केंद्रामधून वर्तुळ जेव्हा काढले जाते तेव्हा त्यांना समकेंद्री वर्तुळे असे म्हटलं जातं. इथे एकाच केंद्रातून आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो. ओके, ठीक आहे, हे झालं समकेंद्री वर्तुळे. पुढे आहेत छेदणारी वर्तुळे. इथे तुम्ही आकृती पाहू शकता. दोन वर्तुळे आहेत, ती एकमेकांना दोन बिंदूंमध्ये छेदत आहेत. ठीक आहे, इथे आणि इथे अशा दोन बिंदूंमध्ये छेदत आहेत, यांना छेदणारी वर्तुळे असे म्हटले जाते. हे वर्तुळांचे काही प्रकार आपण म्हणू शकतो किंवा त्याचं क्लासिफिकेशन म्हणू शकतो. बघा, वर्तुळामध्ये एकरूप वर्तुळे, छेदणारी वर्तुळे आणि समकेंद्री वर्तुळे असे 3 प्रकार आपण पाहिले. एकरूप वर्तुळे म्हणजे काय, दोन वर्तुळे ज्यांची त्रिज्या ही समान असणार आहे अशा वर्तुळांना एकरूप वर्तुळे असं म्हटलं जातं. समकेंद्री वर्तुळे म्हणजे काय, एकाच केंद्रकातून जेव्हा अनेक वर्तुळे काढली जातात, अनेक वर्तुळे आपण काढतो पण जेव्हा त्याचा केंद्रक एकच असणार आहे अशा वर्तुळांना समकेंद्री वर्तुळे असे आपण म्हणणार आहोत. आणि तिसरा आहे छेदणारी वर्तुळे, जेव्हा दोन वर्तुळे एकमेकांना दोन छेदनबिंदूंमध्ये छेदत असतील तेव्हा त्यांना छेदणारी वर्तुळे असं म्हटलं जातं. पुढे बघा, 1, 2 व 3 बिंदूंमधून जाणारी वर्तुळे असा भाग तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिला आहे. जर तुम्ही टेक्स्टबुक तुमचं पुस्तक रेफर करत असाल तर इथे तुम्हाला कृती दिली आहे. पहा, सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाचा रेख डी ही जीवा आहे. CF हा जीवेला परपॅन्डिक्युलर आहे, तर वर्तुळाचा व्यास 20 सेंटीमीटर, डी 16, तर CF आपल्याला काढायचा आहे. इथे आपण कोणकोणते गुणधर्म वापरणार आहोत ते तुम्हाला लिहायचं आहे. हे सर्व आपण आधीच्या इयत्तांमध्ये शिकलो आहे, तेच पुन्हा रिवाईज करतो आहे. इथे 1, 2 व 3 बिंदूंमधून जाणारी वर्तुळे हे मी लिहिलं आहे. पुस्तकात तुम्हाला आकृतीसुद्धा दिली आहे, आकृतीची काही गरज नाही. हे 4 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. खूप लेंदी धडा आहे, खूप मोठा धडा असणार आहे वर्तुळ हा, पण यामध्ये खूप इम्पॉर्टंट आपले प्रमेय असणार आहेत, सिद्धता असणार आहेत. तेव्हा हा बेसिक भाग, आजचं लेक्चर व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा. बघा, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. जर मला एक बिंदू कोणताही दिला आणि त्या बिंदूमधून जर मला वर्तुळे काढायला सांगितली तर मी असंख्य वर्तुळ काढू शकते. ठीक आहे, ह्या एका बिंदूतून मी असंख्य, किंवा मी इकडे देखील काढू शकते. ठीक आहे, अशी एकाच बिंदूतून जाणारी मी असंख्य वर्तुळे काढू शकतो. बघा, पुढे 2 भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. 2 जर भिन्न बिंदू दिले, इथे एक बिंदू दिला आणि इथे एक बिंदू दिला, तर या बिंदूमधून जाणारी देखील असंख्य वर्तुळे असणार आहेत आणि या बिंदूमधून देखील जाणारी असंख्य वर्तुळे असणार आहेत. एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. दुसरा पॉईंट आपण पाहिला की 2 बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. तिसरा पहा, 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारे एकच वर्तुळ असते. नैकरेषीय म्हणजे काय, हा भाग तुम्ही खरं तर इयत्ता 8वी 9वीमध्ये शिकला आहात. 3 नैकरेषीय म्हणजे 3 वेगवेगळे एका रेषेत नसणाऱ्या बिंदूंमधून जाणारे एकच वर्तुळ असते आणि 3 एकरेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते. जर 3 बिंदू एकाच रेषेत असतील असे तर यामधून वर्तुळ जाईल का, नाही. 2 मधून जाऊ शकेल, हा मध्यबिंदू घेऊन जर आपण असं वर्तुळ काढलं तर जाऊ शकेल, पण
त्यात तीनही बिंदू कॅप्चर होतील का? नाही होणार, तीनही बिंदूतून नाही जाणार. म्हणून 3 एकरेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते. हे 4ही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणार आहात. पुढे आपण प्रमेयांची सिद्धता करणार आहोत, तेव्हा हे 4ही पॉईंट तिथे सतत वापरले जाणार आहेत. हे पॉईंट्स बेसिकच लक्षात नसतं आणि मग पुढे जाऊन प्रमेयामध्ये डिरेक्टली आपण गुणधर्म लिहिला की आठवत नाही, पुढचं प्रमेय समजत नाही. तेव्हा हा भाग व्यवस्थित लक्षात ठेवा. पहा, पुन्हा एकदा सांगते, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. जर आपल्याला कुठेही एक बिंदू दिला तर त्याच्यातून आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो त्या बिंदूमधून जाणारी. त्याचप्रमाणे दुसरा पॉईंट आहे, 2 भिन्न बिंदूमधून जाणारी देखील असंख्य वर्तुळे असणार आहेत. जर आपल्याला 2 भिन्न बिंदू दिले तरीही त्या 2 भिन्न भिन्न बिंदूंमधून जाणारी असंख्य वर्तुळे असणार आहेत. पुढे बघा, 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारे 1 आणि 1चं वर्तुळ असते. 3 जर नैकरेषीय म्हणजे एका रेषेत नसणारे बिंदू असतील तर त्या बिंदूंमधून फक्त 1 आणि 1चं वर्तुळ जाणार आहे. 3 एकरेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ नसते. पण 3 जर बिंदू एकरेषीय असतील, एकरेषीय म्हणजेच एकाच रेषेत असतील, तर त्या 3 बिंदूंमधून एकही वर्तुळ जाणार नाही. अशा पद्धतीने आपण हा 1, 2 व 3 बिंदूंमधून जाणारी वर्तुळे हा भाग इथे पाहिला आहे. ठीक आहे, या पुढे जाऊन आपण पाहणार आहोत. इथे तुम्हाला पुस्तकामध्ये खूप लेंदी दिलं आहे, काही गरज नाही, फक्त हे 4 पॉईंट्स लक्षात ठेवा. या पुढचा भाग आहे स्पर्शिका व वृत्तछेदिका. ठीक आहे, स्पर्शिका व वृत्तछेदिका म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. फळ्यावर तुम्हाला 3 वर्तुळे दिसत आहेत. ओके, या वर्तुळाच्या केंद्राला आपण ए नाव दिलं आहे, इथे बी आहे आणि इथे सी आहे. या वर्तुळांना आपण वर्तुळ ए बी सी असे म्हणूया. ठीक आहे, बघा, या वर्तुळामध्ये रेषा एल व वर्तुळ यांत सामायिक बिंदू नाही. इथे ए हे वर्तुळ आहे, त्याच्या बाजूला एल ही रेषा आहे, पण या दोन्हींमध्ये काही कॉन्टॅक्ट आहे का? कनेक्टिंग पॉईंट आहे का? सामायिक कोणता बिंदू आहे का? ही रेषा वर्तुळाला छेदते आहे का? नाही. पुढे बघा, ही आहे स्पर्शिका. ठीक आहे, इथे या वर्तुळाला रेषा एम पी या बिंदूमध्ये छेदत आहे. ठीक आहे, या पी या बिंदूला स्पर्श बिंदू असे म्हटले जाते आणि या रेषा एम ला स्पर्शिका असे म्हटले जाते. लक्षात घ्या, स्पर्शिका म्हणजे काय? इथे एक वर्तुळ आहे, रेषा एम ही वर्तुळाला पी या बिंदूमध्ये छेदत आहे किंवा रेषा एम व वर्तुळ यांमध्ये पी हा सामायिक बिंदू आहे, त्याला स्पर्श बिंदू असे म्हटले जाते. म्हणून रेषा एम ला आपण स्पर्शिका असे म्हणतो आहोत. स्पर्शिका का? बघा, वर्तुळाला रेषा एम टच करून जाते, स्पर्श करून जाते. कुठे? तर बिंदू पी मध्ये. म्हणून रेषा एम ला स्पर्शिका असं म्हटलं जातं. पुढे बघा, वृत्तछेदिका म्हणजे काय आपण पाहणार आहोत. रेषा एन व वर्तुळ यांचे 2 छेदनबिंदू आहेत. ठीक आहे, बघा, ही रेषा एन आहे, हे वर्तुळ आहे, यांचे 2 छेदनबिंदू आहेत. म्हणजेच ही रेषा या वर्तुळाला 2 बिंदूंमध्ये छेदते आहे. कोणते बिंदू आहेत? तर बिंदू क्यू आणि बिंदू आर. ठीक आहे, रेषा एन बिंदू क्यू आणि बिंदू आरला छेदते आहे. ठीक आहे, मग हे 2 त्याचे छेदनबिंदू आहेत, म्हणून रेषा एन ला वृत्तछेदिका असे म्हटले जाते. बघा, एक रेषा वर्तुळाला 2 छेदनबिंदूमध्ये म्हणजेच बिंदू क्यू आणि बिंदू आर मध्ये छेदते, म्हणून रेषा एन ला वृत्तछेदिका असे म्हटले जाते. ठीक आहे, हा होता या पाठाचा बेसिक भाग. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. फळा इरेज करणार आहे. एकरूप वर्तुळे 2 समान वर्तुळे असणार आहेत, ज्यांची त्रिज्या समान असणार आहे, अशा वर्तुळांना एकरूप वर्तुळे म्हटलं जातं. समकेंद्री वर्तुळे म्हणजे काय? वर्तुळे ज्यांचं केंद्र एकच असणार आहे, एकाच केंद्रातून काढली जाणारी वर्तुळे ही समकेंद्री वर्तुळे असणार आहेत. आणि छेदणारी वर्तुळे म्हणजे काय? 2 वर्तुळे एकमेकांना 2 बिंदूंमध्ये 2 छेदनबिंदूंमध्ये छेदत असतील अशा वर्तुळांना छेदणारी वर्तुळे असं म्हटलं जातं. इथे बघा, एका बिंदूतून 1, 2 व 3 बिंदूंमधून जाणारी वर्तुळे यांसाठी डिरेक्टली हे 4 पॉईंट्स तुम्ही पाठ करणार आहात. बघा, पहिला पॉईंट आहे, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. एका बिंदूमध्ये आपण असंख्य वर्तुळे काढू शकतो.
पुढे आहे दोन भिन्न बिंदूंमधून जाणारी असंख्य वर्तुळे आपण काढू शकतो. तिसरा पॉईंट आहे तीन नैकरेषीय बिंदूंमधून जाणारे फक्त एक आणि एकच वर्तुळ आपण काढू शकतो. आणि चौथा आणि शेवटचा पॉईंट आहे तीन एकरेषीय बिंदूतून जाणारे एकही वर्तुळ काढू शकत नाही. त्यापुढे आपण स्पर्शिका व वृत्तछेदिका आपण पाहिलं. बघा इथे तीन तुम्हाला सर्कल दिसत आहेत, तीन वर्तुळ दिसत आहेत. पहिलं वर्तुळ आणि ही रेषा एल आहे, यांमध्ये एकही सामायिक बिंदू नाही. पण दुसरे जर वर्तुळ पाहिले तर या वर्तुळामध्ये व रेषा एम मध्ये पी हा सामायिक बिंदू आहे. रेषा एफ व वर्तुळ या पी हा सामायिक बिंदू आहे, ज्याला स्पर्श बिंदू असे म्हटलं जातं. तो ही रेषा पी या बिंदूमध्ये वर्तुळाला स्पर्श करून जाते आहे, म्हणून रेषा एम ला स्पर्शिका असे म्हटले जाते. पहा, एका बिंदूत जर छेदून जात असेल, एका बिंदूत जर स्पर्श करून जात असेल तर तिला स्पर्शिका असं म्हटलं जातं. आणि वृत्तछेदिका म्हणजे काय, तर इथे पहा तुम्ही रेषा एन ही वर्तुळाला दोन बिंदूंमध्ये छेदत आहे. दोन बिंदू कोणते, बिंदू क्यू व बिंदू आर या दोन बिंदूंमध्ये छेदत आहे. ते त्याचे छेदन बिंदू झाले. ठीक आहे, दोन बिंदूंमध्ये छेदत आहे, ती त्याचे छेदन बिंदू झाले, म्हणून रेषा एन ला वृत्तछेदिका असे म्हटले जाते. पहा, यापुढे आपण प्रमेय पाहणार आहोत. त्याआधी हा भाग व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घेणार आहात. वर्तुळ हा धडा किंवा हा चॅप्टर आपण शिकत असताना जेव्हा केव्हा वर्तुळ काढायचे आहेत तेव्हा तुम्ही ते पेन्सिल व कर्कटकाच्या सहाय्याने व्यवस्थित काढणार आहात. उगाच काहीतरी डोंट राईट एनिथिंग. ठीक आहे, सो हे व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. याला तुम्ही टायटल टाकणार आहात 1, 2 व 3 बिंदूंमधून जाणारी वर्तुळे आणि इथे स्पर्शिका व वृत्तछेदिका. ठीक आहे, पहा आपण आज प्रमेय पाहणार आहोत. लक्ष द्या, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय खूप इम्पॉर्टंट प्रमेय आहे. परीक्षेमध्ये प्रमेय सिद्ध करायला येऊ शकतो. प्रमेय काय आहे पहा, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. आता वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जर स्पर्शिका जात असेल, स्पर्शिका म्हणजे काय आपण पाहिलं आहे, आत्ताच पाहिलं जस्ट 5 मिनिट्स पूर्वी, की जर वर्तुळाला एक रेषा स्पर्श करून जात असेल तर तिला स्पर्शिका असं म्हटलं जातं. ती स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येचा लंब असतो. ठीक आहे, केंद्राशी जो बिंदू जोडणार आहे त्या त्रिज्येला ती स्पर्शिका ही लंब असणार आहे. हे आपल्याला इथे या प्रमेयामध्ये सिद्ध करायचे आहे. हा प्रमेय आहे. पक्ष काय लिहिणार, तर केंद्र, आधी आपण आकृती काढून घेऊया. बघा, हा वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये ओ हे केंद्र आहे. ए या बिंदूमध्ये रेषा एल ही वर्तुळाला छेदत आहे, म्हणून केंद्र ओ असलेल्या वर्तुळाला रेषा एल ए या बिंदूमध्ये स्पर्श करते व ओ ए ही त्रिज्या आहे. बघा, वर्तुळ आहे, त्यामध्ये केंद्र ओ आहे, रेषा एल वर्तुळाला ए या बिंदूमध्ये स्पर्श करते आणि ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे. साध्य काय करायचं आहे, तर रेषा एल ही लंब आहे ओ एला. ठीक आहे, रेषा एल ही स्पर्शिका आहे. इथे आपल्याला सांगितलं आहे काय, कोणत्याही वर्तुळाच्या बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. म्हणजेच काय, तर ही रेषा एल ओ एला, रेषा एल म्हणजे स्पर्शिका त्रिज्येला ओ एला लंब आहे. हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. सिद्धता आपण पाहणार आहोत. मी तुम्हाला हे प्रमेय सिद्ध करून देणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. बघा, समजा रेषा एल ही ओ एला लंब नाही असे आपण समजूया. ठीक आहे, सपोज मी लिहिलं तर तुम्हाला दिसणार नाही कदाचित. बघा, इथे लिहिते. समजा रेषा एल ही ओ एला लंब नाही. जर लंब नसेल तर बिंदू ओ मधून रेषा एल वर कुठेतरी आपण बिंदू बी घेऊया. ठीक आहे, यासाठी आपण एक आकृती काढूया म्हणजे तुम्हाला समजेल की समजा ओ मधून
एल वर ओ बी लंब टाकला तर काय होईल? बिंदू बी हा ए पेक्षा भिन्न असला पाहिजे. बी हा ए पेक्षा भिन्न असायला हवा. मग रेषा एल वर एल हा बिंदू आपल्याला असा घेता येईल की रेषा एल वर सी बिंदू असा घेता येईल की ए बी आणि सी असा होईल आणि बी एचं जेवढं माप असणार आहे तेवढंचं माप बी सीचं असणार आहे. बघा, यासाठी आपण काय करणार आहोत तर एक आकृती पाहणार आहोत. इयत्ता 9वीमध्ये तुम्ही शिकला आहात की कशा पद्धतीने तुम्ही प्रमेय सिद्ध करणार आहात ते. समजा रेषा एल जी आहे, ही जी रेषा आहे ती ओ एला लंब नाही असे आपण मानूया, कारण आपल्याला तेच साध्य करायचे आहे. ओके, म्हणजे समजा ओ मधून एल वर ओ बी हा लंब टाकला, रेषा एल वर जर ओ या बिंदूतून ओ बी हा लंब टाकला तर ओ बी लंब टाकण्यासाठी आपल्याला बिंदू ए पेक्षा बिंदू बी वेगळा हवा, बरोबर. म्हणजे इथे कुठेतरी आपण टाकू शकतो, ठीक आहे. जिथे रेषा टच होते तिथेच कुठेतरी टाकू शकतो. मग बी हा ए पेक्षा भिन्न असायला हवा, बरोबर. मग रेषा एल वर सी बिंदू असा घेऊ की ए बी सी हे तीनही एकरेषीय असतील आणि बी एचं माप हे बी सी एवढं असणार आहे. पहा, आपण घेऊया, आपण त्यासाठी एक आकृती काढूया. समजा हा बिंदू ओ आहे, ठीक आहे. इथं कम्पेअर करा. बघा, हा बिंदू ओ आहे, इथे आपण कुठेतरी बी घेऊया. आता बिंदू बी इथेच येणार आहे कारण हा एकाच बिंदूमध्ये छेदतो आहे. ए पेक्षा वेगळा बिंदू म्हणजे स्लाइट कुठेतरी जवळपासच त्याच्या असणार आहे. मग इथे आपण बिंदू ए घेऊया, इथे आपण ए म्हणूया आणि इथे बिंदू सी म्हणूया, ठीक आहे. याला सी म्हणूया आणि याला ए म्हणूया. आता हे एकरेषीय बिंदू आहेत, बरोबर, ए बी आणि सी. आणि जेवढा बी ए आहे तेवढाच बी सी असणार आहे, बरोबर. बी मध्ये आहे, बी ए जेवढा आहे तेवढाच बी सी हा असणार आहे. हेच आपण इथे लिहिलं आहे. बघा, आपल्याला रेषा एल ही लंब आहे ओ एला, त्रिज्या ओ एला हे दाखवायचं आहे. समजा रेषा एल ही ओ एला लंब नाही असंच मानलं तर ओ मधून जाणारी रेषा एल वर आपल्याला बी हा बिंदूमध्ये काहीतरी काढावं लागेल, लंब टाकावा लागेल, ठीक आहे. म्हणून बी हा पण इथे एकच बिंदूमध्ये छेदतीये स्पर्शिका. मग पण बिंदू ए आणि बिंदू बी हे दोन बिंदू भिन्न असायला हवेत. म्हणून इथे आपण एक डायग्राम काढली, इथे एक आकृती काढली, तिच्यावर लक्ष द्या. रेषा एल वर सी हा बिंदू आपण असा घेतला की हे तीन बिंदू एकरेषीय बिंदू होतील, ए बी आणि सी. आता इथे असणारं बी ए जेवढं असणार आहे तेवढंच बी सी असणार आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण रचना थोडीशी करून घेतली आहे. आता पुढे आपण सोडवणार आहोत. पहा, लक्ष द्या. आता आपण काय करणार तर आता त्रिकोण ओ बी सी आणि त्रिकोण ओ बी ए यामध्ये रेख बी सी तुम्ही थेरम सोडवताना, तुम्ही प्रमेय लिहित असताना पुस्तकाचा वापर करा. कदाचित तुम्हाला फळ्यावरून व्यवस्थित दिसणार नाही, तुम्ही पुस्तकामध्ये पाहिलं तरीही तुम्हाला समजेल. बी सी एकरूप असणार आहे रेख बी एला. काय तर हे दिलं आहे आपल्याला ऑलरेडी रचनामध्ये. म्हणून आपण काय म्हणणार, कोण ओ बी सी हा एकरूप आहे कोण ओ बी ए सोबत
कारण काटकोन आहेत. ठीक आहे, प्रत्येक कोण हा काटकोन आहे. आता बघा त्रिकोण ओ बी ए आणि त्रिकोण ओ बी ए आणि ओ बी सी हे दोन त्रिकोण आपण विचारात घेणार आहोत. बघा ओ बी ए हा त्रिकोण ओ बी आणि ए, इथे हा त्रिकोण 90 अंशाचा आहे, काटकोन आहे. आणि त्रिकोण ओ बी सी हा त्रिकोण इथे देखील हा 90 अंशाचा कोन आहे. त्रिकोण ओ बी ए आणि त्रिकोण ओ बी सी हे दोन त्रिकोण आपण विचारात घेणार आहोत. रेख बी सी ही एकरूप आहे रेख ए बीला. बघा बी सी एकरूप आहे ए बीला. हे कुठे दिलं आहे तर आपण इथे म्हणतो आहे की नाही, 3 समांतर बिंदू होतील. बी ए बरोबर बी सी असेल, म्हणून आपण म्हणणार आहे रेख बी ए एकरूप आहे रेख बी सीला. याला आपण कारण देऊया, रचना. इथे आपण रचना केली, त्यामध्ये आपण असं म्हणालो आहे की बी सी एकरूप आहे रेख बी एला. आता कोण ओ बी सी हा एकरूप असेल कोण ओ बी एला. बघा कोण ओ बी सी म्हणजे हा कोण हा एकरूप असणार आहे कोण ए बी एला. का तर दोन्ही कोण 90 अंश मापाचे आहेत, दोन्ही कोण काटकोन आहेत. मग हे दोन कोण एकरूप आहेत असे आपण लिहिले. बघा ओ बी ए आणि ओ बी सी हे दोनही कोण 90 अंशाचे आहेत, म्हणून कोण ओ बी ए एकरूप कोण ओ बी सी असं आपण लिहिलं. इथे तुम्ही कारण देणार आहात, प्रत्येक कोण काटकोन आहे किंवा कोण 90 अंशाचे आहेत. ठीक आहे, पुढे पाहूया. मग आपण काय म्हणणार की रेख ओ बी जी आहे ही रेख समांतर आहे, एकरूप आहे रेख ओ बीला. बघा आपण शिकलो आहे, जर हे सगळं समान असेल, 3 अटींपैकी जर 2 अटी पूर्ण होत असतील तर आपण तिथे सिद्धता आहे असं म्हणतो. इथे दोन्ही कोण 90 अंशाचे आहेत. बी ए बरोबर बी सी हे माप आहे, तर आपण ओ बी बरोबर ओ बी म्हणू शकतो. म्हणजे हे जे मधली त्रिकोणाची जी बाजू आहे ह्या दोन्ही त्रिकोणांना समान आहेत. बरोबर, त्रिकोण ओ बी ए या त्रिकोणामध्ये ही बाजू ओ बी आहे आणि त्रिकोण ओ बी सी या त्रिकोणामध्ये देखील बाजू ही ओ बी आहे. दोन्ही त्रिकोणामध्ये असलेली ती समान बाजू आहे. मग रेख ओ बी समांतर रेख ओ बी असं आपण म्हणणार आहे. पुढे बघा, आता आपण कसोट्या पाहिल्या आहेत समरूपतेच्या. तर त्रिकोण ओ बी सी हा समरूप असणार आहे त्रिकोण ओ बी ए सोबत. कशावरून तर बाकोबा कसोटीवरून. बाकोबा म्हणजे काय तर बाजू कोण बाजू कसोटीवरून. आय होप तुम्हाला आठवत असेल, समरूपता भूमितीमधील पहिला धडा होता. आपण अगदी सिलेबसच्या स्टार्टिंगला त्या धड्याला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण समरूपतेच्या कसोट्या पाहिल्या आहेत. कसोट्यांमध्ये आपण पाहिलं होतं की जर त्रिकोणाची 2 कोण आणि एक बाजू समान असेल. बघा 2 कोण, कोण हा बी ओ बी ए आणि कोण ओ बी सी हे दोन्ही कोण समान आहेत, एकरूप आहेत, 90 अंशाचे आहेत. आणि बाजू ओ बी ही कॉमन बाजू आहे, समान बाजू आहे, ती देखील एकरूप आहे. मग ती कसोटीवरून आपण काय लिहू शकतो तर त्रिकोण ओ बी सी आणि त्रिकोण ओ बी ए हे दोनही त्रिकोण एकरूप आहेत असे आपण लिहू शकतो बाकोबा कसोटीवरून. मग आपण काय लिहिणार तर ओ सी बरोबर ओ ए. ठीक आहे, म्हणून आपण काय लिहिणार तर ओ सी हा त्रिकोणाची जी तिसरी बाजू आहे, ठीक आहे, उरलेली ही ओ ए आणि ओ सी या बाजू देखील समान आहेत असं आपण लिहिलं. जर 2 त्रिकोण हे एकरूप असणार आहेत तर त्याची उरलेली बाजू ही एकरूप असेल किंवा समान असेल असे आपण लिहू शकतो. ठीक आहे, परंतु बघा, परंतु रेख ओ ए ही त्रिज्या आहे. आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे, तुम्ही जर इथे पाहिलं असेल की आपण म्हणतोय साध्य एल ही परपॅन्डिक्युलर असणार आहे, लंब असणार आहे ओ एला. ओ ए ही त्रिज्या असणार आहे. जर ओ ए ही त्रिज्या आहे, ओ ए ही त्रिज्या आहे तर ओ सी देखील त्रिज्या होईल. म्हणून ओ सी देखील त्रिज्या होईल.
कारण आपण काय म्हणतोय, ओ सी बरोबर ओ ए असं आपण म्हणतो आहे. बघा इथे हा बिंदू आपल्याला नको होता म्हणून इथे आपण बिंदू बी आणि बिंदू सी एक्स्ट्रा बिंदू घेतले आहेत. आता ओ ए ही ऑलरेडी त्रिज्या आहे, ओ ए बरोबर ओ सी आपण म्हणतोय. जर ओ ए ही त्रिज्या आहे तर ओ सी देखील त्रिज्या आहे असं आपण म्हणणार आहे. ठीक आहे, मग ओ सी देखील त्रिज्या होईल आणि बिंदू सी हा वर्तुळावर असेल. बिंदू सी हा वर्तुळावर कुठेतरी असणार आहे, कारण आपल्याला इथे सांगितलं आहे बघा, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. आता त्रिज्या ओ सी ही जर त्रिज्या आपण म्हणतोय तर हा बिंदू ए मधून ही रेषा तिला स्पर्श करते, म्हणजे ओ सी हा बिंदू कुठेतरी वर्तुळावर असणार आहे. ठीक आहे, वर्तुळावर असेल म्हणजेच काय लिहिणार आपण, तर रेषा एल ही वर्तुळाला ए या बिंदूमध्ये ऑलरेडी छेदते आणि आता सी हा बिंदू वर्तुळावर असेल तर सी या बिंदूला देखील छेदेल. ए व सी बिंदूत छेदेल. ठीक आहे, बघा आपण काय म्हणतोय, तर ओ सी देखील त्रिज्या होईल. ओ सी जर त्रिज्या होईल तर त्रिज्या ही नेहमी अशी असते, इथे कुठेतरी सी येणार आहे. तर मग जर तिथे तो पॉईंट आला तर सी हा बिंदू, रेषा एल ही सी या बिंदूला देखील छेदणार आहे कुठेतरी. पण हे विधान पक्षाशी विसंगत आहे. पक्षाशी विसंगत आहे कारण एल स्पर्शिका आहे. रेषा एल ही स्पर्शिका आहे आणि स्पर्शिका फक्त एकाच बिंदूत छेदते. जेव्हा दोन बिंदूंमध्ये स्पर्शिका छेदेल तेव्हा ती काय असणार आहे, तर ती वृत्तछेदिका असणार आहे. जर स्पर्शिका असेल तर ती एकाच बिंदूत छेदणार आहे. इथे ए ला छेदून इथे पुन्हा सी ला छेदू शकते का, नाही. म्हणून जे विधान पक्षामध्ये सांगितलं आहे ते विधान हे विसंगती वाटते आहे विधानामध्ये. म्हणजेच काय, तर म्हणजे रेषा एल वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते. वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते. एकाच बिंदूत छेदते. बघा रेषा वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते आहे, याला तुम्ही कारण लिहा, पक्ष लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, इथे दिला आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला बिंदू एल रेषा ए मध्ये स्पर्श करते आहे, एकाच बिंदूमध्ये छेदत आहे. म्हणून एल ही त्रिज्या ओ एला लंब नाही, हे विधान असत्य आहे. आता असत्य, हे विधान असत्य आहे की रेषा एल ही ओ एची त्रिज्या ओ एला लंब नाही. मग विधान सत्य काय असणार आहे, तर एल लंब आहे ओ एला. ठीक आहे, रेषा एल ही लंब आहे त्रिज्या ओ एला आणि इथे हे प्रमेय आपण सिद्ध केलं आहे. आय होप खूप सोपं प्रमेय आहे. बघा इथे आपण कुठे रेषा एल आहे, ओ ए ही त्रिज्या आहे, रेषा एल ओ एला लंब आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. समजा रेषा एल ही ओ एला लंब नाही असं आपण मानूया. ओ मधून एल वर ओ बी हा जर आपण लंब टाकला तर इथे आकृती बघा कशी तयार होईल. बी आणि ओ या दोन वेगवेगळे बिंदू असायला हवेत. इथे आपण अजून एक सी बिंदू घेऊया, याला रचना म्हणूया. ठीक आहे, मग ते बिंदू कसे झाले, ए बी व सी हे एकरेषीय बिंदू झाले. बी ए जेवढा असणार आहे तेवढाच बी सी असणार आहे. आता त्रिकोण ओ बी सी आणि त्रिकोण ओ बी ए या दोन त्रिकोणांमध्ये जर आपण पाहिलं तर बी सी जो आहे बघा, हा बी ए आणि बी सी हा एकरूप असणार आहे, कारण इथे आपण म्हणतोय बी ए बरोबर बी सी. ठीक आहे, याला तुम्ही कारण द्या रचना. आता
कोण ओ बी ए आणि कोण ओ बी सी, हा कोण आणि हा कोण, हे दोन्ही कोण एकरूप म्हणू, कारण दोन्ही कोण 90 अंशाचे कोण आहेत, काटकोण आहेत. त्याला तुम्ही तसे कारण द्या. आता रेख ओ बी किंवा ही रेषमधली जी ओ बी आहे ती एकरूप ओ बी म्हणू, कारण दोन्ही त्रिकोणांची ती सामायिक असणारी रेषा आहे. बरोबर. आता यामध्ये याच्या दोन कोण समांतर आहेत, एक बाजू आहे, मग ह्याला आपण काय म्हणणार आहोत, सॉरी एकरूप आहे, मग याला आपण काय म्हणणार, तर त्रिकोण ओ बी सी एकरूप त्रिकोण ओ बी ए. बाको बा बाजू कोण, बाजू कसोटीवरून समरूपतेच्या कसोट्या आपण पाहिल्या आहेत, म्हणून ओ सी बरोबर ओ ए म्हणणार. परंतु ओ ए ही त्रिज्या आहे, मग ओ सी देखील त्रिज्या होईल. मग बिंदू सी हा वर्तुळावर कुठेतरी येईल, मग ओ ए आणि सी या दोन बिंदूंमध्ये ही एल ही रेषा छेदेल. परंतु आपल्याला तसं दिलं आहे का, नाही, इथे विसंगती होत आहे. मग आपल्याला काय दिलं आहे की ए या एकाच बिंदूमध्ये एल ही रेषा छेदणार आहे, म्हणून आपण काय म्हणणार, ओ ए ही रेषा एलला ओ ए किंवा ओ ए ही त्रिज्या स्पर्शिकेला किंवा रेषा स्पर्शिका म्हणजेच इथे आपण रेषा एल म्हणतो आहे तिला लंब आहे. अशा पद्धतीने स्पर्शिका व त्रिज्येचा प्रमेय आपण इथे सिद्ध केला आहे. प्रमेय तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित आज होमवर्कमध्ये 2 वेळा लिहिणार आहात. प्रॅक्टिस करा. थँक्यू.